शिरोमणी कैवल्य सुख निवासी बाळगिरीजी महाराज यांचे पटशिष्य बापूजी पाटील आपल्या अभंगाच्या माध्यमातून जगाला संदेश देत असताना त्यांनी जी काय अभंगाची रचना केली त्यापैकी अभंगामध्ये म्हणतात, तुम्हा मला मिळालेलं 100 वर्षाचं आयुष्य हे मिळालेलं तुम्हा मला आयुष्य म्हणजे एक सुवर्णमय संधी आहे। प्रत्येक जण जन्माला आल्याच्या नंतर आपापल्या कर्मानुसार आयुष्य घेऊन जन्माला आला, पण युगाच्या या नियमावलीप्रमाणे 100 वर्षाची मर्यादा लावून दिली आहे। जैसे आंजोळीतील नेर उतरत तसे झरझर म्हणले, जसं ओंजळीत पाणी धरावं आणि एक एक थेंब पाण्याचा निष्ठून जावा तद्वत तसं आपलं आयुष्य निघून चालय महाराज। अमोल आयुष्य जाते घडी घडी म्हणा, एक एक मिनिट सुद्धा आपलं आयुष्य एकामागे निघून चाललंय। पण जेवढं आयुष्य चाललंय त्याची काही शोकांतिका आपल्या मनामध्ये आपण बाळगत नाही, याची खंत आपण व्यक्त करत नाही महाराज। एक एक मिनिट एक एक सेकंद आपण मरून चालले, मरणाकडे रोज दैनंदिन आपण मरणाकडे आपला प्रवास चालू आहे। कधी येऊन आपण त्या तोंडामध्ये जाऊन पडसाल, कधी त्या फाशामध्ये जाऊन पडसाल याचा काही नियम नाही। तरी पण या जीवनामध्ये आपण कधी मरणार आहोत हेच एवढं मोठं सत्य आपण विसरून गेले महाराज। सगळ्यात मोठं सत्य म्हणजे आपण कधीतरी मरणार आहोत हे आपल्याला माहीतच नाही, हाय काय बरं? आपल्याला जर माहीत असलं असतं की आपण मरणार आहोत तर माणूस तसा गैबाण्यासारखा वागेच ना महाराज। ज्याला मरणाची जाणीव आहे, ज्याला आपल्या मृत्यूची जाणीव आहे, तो निश्चितप्रमाणे मिळालेल्या आयुष्याचं काहीतरी तीच केल्याशिवाय राहत नाही। विचार करा, अहो आयुष्यामध्ये प्रत्येकाला जायचं आहे। देवानं 2 गोष्टी मात्र आपल्यासाठी करून ठेवल्या, काय? एक, जन्माला येताना काही घेऊन यायचं नाही आणि जाताना काही घेऊन जायचं नाही। बरं, येताना तरी संकेत देतात आपल्याला, 9 महिने माहित राहते आधी की आता आपण जन्माला येणार आहोत। कोणाला तरी घरच्याला माहित राहते 9 महिन्याला जन्माला येणार आहे, पण मरण्याचा संकेत मात्र अजिबात मिळत नाही। 1 मिनिट सुद्धा आधी आपल्याला कळत नाही की हे मरणार आहे म्हणून। कशी देवाने तडजोड करून ठेवली बघा। जन्माला यायचं माहित आहे सगळेला की 9 महिन्याला आता बाळ जन्माला येणार आहे, पण आता हेच कधी मरणार आहे याची मात्र कुठंच आपल्याला नोंद सापडत नाही। दुसरी गोष्ट लक्षात घ्या, येताना काही घेऊन आला नाही आणि जाताना काही घेऊन जाऊ शकत नाही। जाताना जर घेऊन जायची सोय देवानं ठेवली असली तर अहो आपलं तर नेतोच होते सगळं सावडून, हा, पण काय मागे लागणार आहे का म्हणून आजूबाजूच्याच सुद्धा सावडून आहे का मी
विचार करा, माणसा एवढा बैमान प्राणी आता या जगामध्ये दुसरा कोणी उरला नाही. एखाद्या प्राण्याला 2-4 महिने जर रामराम करायला शिकलं पोपटाला तर ते रामराम करायला शिकते. प्राणी माणसासारखा बोलू शकते 2 महिन्यात, पण माणसासारखा माणूस 2 मिनिट लागणार त्याला जनावर बनायला. विचार करा, कधी माणूस प्राणी बनल काही सांगता येत नाही. माणूस म्हणून आपण जन्माला आल्या याचा थोडा विचार बाळगा. आपण माणूस आहोत, याच जन्मामध्ये तुम्हाला मला विचार करता येते सज्जनो. याच देही याच डोळा पाहिनगा मोक्षाचा सोळा मध्ये. बाळगीर महाराज पुढे जाऊन सांगतात, येतो माता परद्वारा परद्रव्य माती जाणून या चित्ती भजन करा. भजन करताना सगळे दिसालेत आपल्याला, देवदेव करताना सगळे दिसालेत, पण केलेल्या देवाचं त्या देवदेवाचं नामस्मरणाचं जर प्राप्त करायचं असेल काहीतरी पदरामध्ये पुण्य, तर त्याच्या पाठीमाग आचार्याची पदवी खूप मोठी आहे. तुम्हाला सांगतो, झालं येण्यासारखं वागल्या, गैबाण्यासारखं वागल्या, मागे काहीतरी केले असेल, झालं असेल, बाळावस्था होती, कळून जर आता आपण कोणी वाकडा पाऊल टाकत असाल तर ती मात्र पापाची भरती आहे. विचार करा, नाकळतपणामध्ये केलेल्या चुका माफ होतात, पण कळून जर आपण चूक करत असाल त्याला कोणी माफ करत नाही. नाकळतपणानं करी त्याचा मी सायरी म्हणा, देव म्हणाले. नाकळतपणे करी त्याचा मी सायरी, कळून करी त्याचा मी वैरी म्हणा. लहान पोरांना जर एखादी कोणतंही मोठं कांड जरी केलं तरी कोर्ट त्याला माफ करते बाळ समजून, पण शाण्या माणसाला एखादी चूक कोणी माफ करत नाही. महाराज तुम्ही आम्ही या जन्माला आल्या, तुम्हाला मला हे शास्त्र माहित आहे, तुम्ही आम्ही जाणते आहोत. बाळगीर महाराजांनी काय कोणाला कळला बरं कसं वागावं ते मला सांगा. जगामध्ये आज प्रत्येक माणूस वावरताना कोणाला कळला बरं? अहो दारू पिणाऱ्याला सुद्धा कळते की मी कुठं पडला होते, हा कुठं पडलेलं सुद्धा कळते त्याला मला, पण त्याची मजबूर राहते की ते पोटातली बाई त्याला उठू देत नाही. हा त्याला कळते सगळं, कुत्रं आलंय, टंगडवरी आलंय, त्याला सगळं दिसते महाराज. पण काय करावं, ही नशा जी आहे संसाराची, या नशेमध्ये फार आम्ही वेगळ्यासारखं वागून बसल्या. याचा विचार करा. बापूजी पाटील म्हणतात, दुसऱ्याची बाई माई सारखी जर दिसत असेल, दुसऱ्याचं धन माती सारखं दिसत असेल, तर म्हणलेल्या दत्ताचा फायदा आहे. वाघिणीचं दूध मिळते, पण ते वाघिणीचं दूध साठवून ठेवायला सोन्याचं पात्र लागते महाराज. एवढी आचाराची पदवी मोठी आहे. विचारापेक्षा आचार महत्वाचे आहेत. विचार जर थांबवून ठेवायचे असतील, संत विचार आपल्यामध्ये का रुजत नाहीत? कारण आमचा आचार कुठंतरी 12 वाटानं पळून गेला. वागणं नीट नाही महाराज. ज्याचं वागणं नीट आहे, ज्याचा आचार नीट आहे, तुम्हाला सांगतो भक्ती कुठली बी असेल, आचाराला महत्व आहे. राजा बसवण्णाने आधी महादेवाचीच भक्ती केली, त्याला दत्तात्रय प्रभूची ओळख नव्हती. ज्यावेळेस बसवण्णा मधल्या घरामध्ये बसला होता त्यावेळेस लिंगाचा एवढा मोठेपणा, त्याला लिंग भक्तीशिवाय तो जगा आपल्या प्रदेशामध्ये आपल्या राज्यामध्ये आलिंग ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याला सोळावर चढीत होते. बसवण्याच्या काळामध्ये त्याच्या राज्यामध्ये ज्या माणसाच्या गळ्यात लिंग नाही त्याला फाशीला देत होते. एवढी मोठी शिक्षा त्याने जाहीर केली होती. एवढा लिंगाचा अभिमान चढला होता त्याला. कोणाला? बसवण्णाला. दत्तात्रय प्रभूला मनोमन कळलं, पण आचाराला एवढा पक्का होता, आचार त्याचा एवढा बरवा होता. कसं काय आता थोडा आवाज कमी करावा लागतो. हॅलो लाल लाल. त्यावेळेस दत्तात्रय प्रभूला कळालं की एवढा चांगला आचाराचा माणूस, एवढा चांगला जीव, हा जीवात्मा लिंगाच्या केवळ अभिमानामुळे वाया जात आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी याचा आचार बघून, याची वेळ बघून त्याच्या राजवाड्यात प्रवेश केला महाराज. एका साधूचा वेश घेऊन, एका जगमाचा वेश घेऊन, गळ्यामध्ये लिंग नाही, काहीच नाही, एका वेशेमध्ये ज्यावेळेस दत्तात्रय महाराज बाहेर राजवाड्याच्या मेन मुख्य दरवाजा समोर उभं टाकले, त्यावेळेस सैनिकांनी अडवलं, आपले ते भाले लावले, आडवे. थांबा म्हणले, तुम्हाला प्रवेश नाही आमच्या राज्यामध्ये. आमच्या महाराजांचा एक संदेश आहे म्हणले की ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याला फाशी द्या, आणि तुम्ही कालामध्ये चले आणले तुमच्या गळ्यात लिंग नाही. त्यावेळेस दत्तात्रय महाराज परतून गेले, पण परतून जाऊन पुढे जाऊन गुप्त झाले, आणि ज्या मधल्या राजवाड्याच्या घरामध्ये खोलीमध्ये बसवण्णा होता त्या घरामध्ये जाऊन प्रगट झाले महाराज दत्तात्रय बरोबर. तिथं येऊन प्रगट झाल्यावर बसवण्णानं बघितलं, कोण तुम्ही, तुम्हाला प्रवेश कोण दिला? कोण आहे रे बाहेर? सैनिका घेऊन जा याला म्हणले, सुळावर द्या. म्हणले अरे थांब म्हणले,
दत्तात्रय महाराज थांब थांब, कशामुळं? नाही ना तुमच्या गळ्यात लिंग नाही म्हणली. कोणता लिंग म्हणलास तू? कोणता लिंग घेऊन बसलास? डावा हात झडकीला महाराज, इकडे लिंगाचा ढिगच पडला. उजवा हात नकरचा झडकीला तर लिंगाचा ढिगच पडला. घे लिंग म्हणले. नक्कल डोळे वटारून बघल्या बघल्या त्या बसवनाच्या सगळ्या अंगाने लिंगच लागले, रोमू लागले. विचार करा. घे लिंग. जे आत्मलिंग तुझ्यामध्ये जागृत आहे त्या आत्मलिंगाला कधी जागा होशील म्हणले. या धोंड्याच्या लिंगाला जे जतन करायला असतो, जपून धरलास, याचा अहंकार जे एवढा धरल्या तुम्ही, हे आत्मलिंग कधी तुमचं जागृत होईल आणि त्याला तुम्ही केव्हा जोपासाल असं म्हणल्याच्या नंतर त्यावेळेस बसवनाचे डोळे उघडले आणि मी म्हणजे ब्रह्म आहे, मी म्हणजे भगवंताचा अंश आहे, हा उपदेश त्या बसवनाला, राजा बसवनाला कोण? दत्तात्रय महाराजांनी दिला. महाराज फुकटचं होय. सांगायचं एवढंच आहे की भक्ती करत असताना आचाराला फार महत्व आहे. विवेकानंदांनी सगळ्या भारताचा दौरा करून आले महाराज. भारत देशच नाही पण त्या फकीर यायला लागला. विवेकानंदांनी काय केलं? 17व्या वर्षी पूर्ण भारत भ्रमण केलं आणि परदेशामध्ये जाऊन आपल्या भारतीय संस्कृतीचे विचार त्या ठिकाणी रुजवले. भारता एवढा महान देश संस्कृतीबद्दल दुसरा कोणी नव्हता महाराज. त्या काळामध्ये भारताला सोन्याची चिडिया म्हणत होते आणि भारताचं वैभव पूर्ण जगामध्ये परदेशामध्ये जाऊन ज्यांनी प्रचार प्रसार केला त्यावेळेस अमेरिकेमध्ये सगळी सभा दंग होऊन गेली आणि दंग झाल्याच्या नंतर सभा मोडली आणि विवेकानंद महाराजांचं व्याख्यान संपलं. त्यावेळेस एक नवतरुण स्त्री, नवतरुण बाई, हॅलो तू कोणतं कमी करा म्हणून, त्यावेळेस सगळी सभा संपल्यावर एकांतामध्ये एक नवतरुण स्त्री विवेकानंद महाराजांजवळ आली आणि महाराज माझं एक म्हणणं आहे. काय म्हणणं आहे बाई? बोला की. म्हणल्याच्या नंतर काहीच नाही, तुम्ही माझ्याशी विवाह करावा आणि तुमच्यासारखा तेजमय, दैदिप्यमान, बुद्धिवान माझ्या पोटी पुत्र जन्माला यावा, माझी एवढी इच्छा आहे म्हणजे. काय त्या बाईने काय इच्छा व्यक्त केली? नवतरुण असा सुंदर रूपवान जसा काही मदनाचा पुतळा असं स्वरूप त्या विवेकानंदाचं होतं महाराज. का? कारण त्याच्यामध्ये एक आचार होता, त्याच्यामध्ये एक ब्रह्मचार्य होतं आणि त्या विवेकानंदाला येऊन ती बाई म्हणली अमेरिकेमध्ये की तुम्ही माझ्याशी लग्न करा आणि तुमच्यापासून मला होणारा पुत्र तुमच्यासारखा जन्माला यावा एवढी माझी इच्छा आहे. त्यावेळेस विवेकानंद महाराज म्हणले बाई तुला माझ्यासारखा पुत्र पाहिजे ना, माझ्यासारखा बुद्धिवान पाहिजे, माझ्यासारखा गोरापान पाहिजे तर दुसरं तिसरं काही करू नको, मलाच लेकरू म्हण की म्हणली. आजपासून मलाच लेकरू म्हण म्हणले. तुझं लग्न का करायचे म्हणले, माझ्या संग लग्न करावं, पुन्हा तुला पुत्र प्राप्ती व्हावं, ते कसलं निघते की काय नाही की कोणाला माहित म्हणले. विचार करा. पण त्या जागी जर तुम्ही आम्ही असले असत्या तर तिकडी 2-3 बायका आणि इकडी 2-3 बायका. विचार करा. असली अवस्था तुमची आमची जगामध्ये होऊन गेली. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे या उद्देशाने. तो देव प्राप्त करायचा असेल तर या बारीक बारीक गोष्टीकडे आम्हाला विचार करून हे आयुष्य आम्हाला जपलं पाहिजे. मला ख्याल आहे. हार उन्हाळी भरलेला बाजार आणि या बाजारामध्ये प्रत्येक जणाच्या खिशामध्ये 100ची नोट आहे महाराज. हे 100 रुपये कुठं कुठं खर्च करायचे. याच बाजारामध्ये नाना प्रकारचे तमाशगीर तमाशा लावून बसले. याच बाजारामध्ये गुडगुडी खेळणारे लोक डाव मांडून बसले. याच बाजारामध्ये नाना प्रकारचे दुकाने लावून बसलेत. पण हे 100 आपण कुठं खर्च करायचे या 100ची बेरीज वजाबाकी सांगत असताना महाराज पदामध्ये सांगतात बघा, 100ची नोट तुझी जाईल खरंच. 100 रुपये खर्चून जाते. 100ची नोट तुझी अरे जाईल खरंच. एकदा जर का या बाजारामध्ये येऊन 100
आणलेले जर खर्चून गेले महाराज तर चिमणीवाणी तोंड करून हिंडावं लागते. विचार करा की दोघं तिघं मित्र दोस्त मिळून जर जत्रेला गेल्या आणि आपल्या खिशातले पैसे संपाव आणि बाजूच्या ना आईस्क्रीम घेऊन खाव, हा कसं वाटतं महाराज? बघा तुम्ही, आपले पैसे संपून गेले आणि बाजूचा फेफशावर फेफशा खायला, फार वेळी गोष्ट आहे. बघा तुम्ही, विचित्र गोष्ट वाटते नाही, तो नान करते माणूस. ही अवस्था आपल्यावर पुन्हा पुन्हा येऊ नये. नाशिक येथून कुमारी ध्रुविका धीरजरावजी नाशिककर या बालिकेकडून किती 101 रुपयाची सत्र भेट पाठवल्या भेटीबद्दल बजरंगाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तुम्हाला जायचं आहे का कुठं? मग उड्या बघून मारता एवढं नक्की होय झालं. या 100 मधले आम्ही कुठं कुठं किती खर्च करतो बघा महाराज. आयुष्य मोलाचे वेचेले संसारी येऊन शरीर हित काय म्हणलंय, येऊन नामासाठी करिता चावटी शेवटी मसणवटी जाणं लागे. शेवटी मसना जायची वेळ येते आम्हाला. मोठेपणामध्ये आमचे किती रुपये खर्चले, रुपये कमाई नाही महाराज. आम्हाला काय म्हणलं ते, आमदानी आटांना खर्च रुपया होऊन गेलाय आमचा. हा, आटाने आमदानी होऊन गेली, रुपये खर्च होऊन गेलाय. उगाच रोडला पांढरे शिपट कपडे घालून उभं राहायचं, येणाऱ्या जाणाऱ्या सोयऱ्याला गाडीवरले हात करायचं, चहा पिऊत म्हणायचं, पान खायचं, पुडी खायची, पालखी खायची, 40 रुपये खर्चून जाईल महाराज. अशा मोठेपणामध्ये आमची किती धुळधाण झाली बघा. मोठेपणासाठी झाली घरची रुळाला, अरे घरची माझ्या किवळाची सप्र भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. मोठेपणासाठी झाली घरची रुळाला, अरे घरची
माणसाकडे हिशोब पाहिजे महाराज. आम्ही जगामध्ये अशी त्याची इच्छा आहे. अवश्य मारतील. पाठवल्या भेटीबद्दल भरिमाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जगामध्ये आम्ही हुशारी गाजवत असताना फक्त संस्थानामध्ये आमच्या एवढा हुशार या जगामध्ये नाही असं आपल्याला वाटते महाराज. मात्र विचार करा, शहाणा माणूस वेगळा आणि हुशारी माणूस वेगळा. जे अनुभवाचं ज्ञान आहे ते वेगळं महाराज. ते म्हणतात बघा, थोड्या पाण्याला खळखळाट जास्त राहते म्हणा, तसली गोष्ट आहे. विचार करा, या आयुष्याचा हिशोब आमच्याकडे नाही आणि व्यर्थ आमची हुशारकी, व्यर्थ शानपणा आम्ही जगामध्ये मिळवित. बस स्टँडवर काय झालं, दोघ जण माणसं उभं राहिले, एक खेड्यातला आणि एक शहरातला. बस स्टँडवर दोन माणसं उभे होते. शहरातल्या माणसाला मास्तराची नोकरी होती, जिल्हा परिषदला सहशिक्षक होता. जिल्हा परिषदला सहशिक्षक होता ते सिटीतला माणूस, आणि खेड्यातला आपला धोत्या माणूस बसची वाट बघत बसला. बस यायला वेळ होता. त्या शहरातल्या माणसाने विचारलं सहज, मामा कुठले तुम्ही? त्याला म्हणला किवळ्याचा बाबू. बरोबर, तुम्ही कुठले? मी इथला सावमला नांदेडचा, पुढे गावाला जायचं आहे, बसची वाट बघालो, बस यायला वेळ आहे वाटतं. हो वेळ आहे म्हणले. मग तोपर्यंत काहीच नाही म्हणला, काहीतरी टाइमपास म्हणून उगा आपण एक तुम्हाला सहज मी एक प्रश्न विचारतो म्हणला, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येईना गेलं तर तुम्ही मला 100 रुपये द्या म्हणला. हा तुम्ही मला प्रश्न विचारा, मला जर येईना गेलं तर मी तुम्हाला 100 देतो म्हणलं. ते मास्तर म्हणल्यानं ते खेड्यातलं काय म्हणला, बाबा तो मास्तर म्हणला तुला लाख रुपये पगार खुर्चीवर सही केल्या केल्या आहे म्हणला बसून, आणि मी शेतकरी माणूस म्हणला, धड सोयाबीनला भाव नाही, धड हरभऱ्याला भाव नाही, धड तुरीला भाव नाही, आणि त्याच्यापेक्षा अजून हे असलं वातावरण म्हणले निसर्ग. तर विचार कर म्हणलं. काय नाही म्हणला, माझी एक आठ आहे. खेड्यातला माणूस काय म्हणलं, तू मला प्रश्न विचार, पण मला येण्या गेल्यानं मी तुला 100 देतो, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला येण्या गेलं की तू 500 दे म्हणला. तू मास्तर आज, तुला पगार जास्त आहे, तुझी इन्कम जास्त. त्या शहरात त्याला वाटलं मी हुशार आहो, मी शहाणा आहो, याने काय बी विचारू द्या मी सांगतो, मी काय 500 देणार पण याचे 100 घेतो असं त्याला वाटलं त्या मास्तराला. त्यानं हो म्हणला. खेड्यातला माणूस काय म्हणलं, माझी एक आठ आहे. काय? पहिला प्रश्न मी विचारतो म्हणला. विचारा मग म्हणले. त्या मास्तर म्हणला विचारा म्हणला. काय म्हणलं मास्तर, त्या खेड्यातल्या माणसानं 11 पायाचं जनावर, 3 शेपटीचं, 2 तोंडाचं कुठं राहते ते सांग मला. शेंडाई नाही बुड बी नाही त्या प्रश्नाला. आता त्याच्या डोसक्याच्या बाहेरची गोष्ट महाराज. 11 पाय 3 तोंड असलं कधी जनावर ऐकलंय नाही, बघलंय नाही, कुठं वाचिण्यात बी नाही. त्याच्या किती अभ्यास करू द्या, पोतभर पुस्तक वाचू द्या मला, काय का त्याच्या वाचिण्यातच नाही. डोसकं खाजीलं येईनाकडे मावा म्हणला, दे 500 म्हणलं. त्या त्या शहरातल्यानं काढून 500 रुपये त्या खेड्यातल्याला दिले. तर ते शहरातलं म्हणाले, आता मी विचारू काय? हो विचार म्हणला. हेच प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या म्हणलं द्या मास्तरानं. ते खेड्यातलं काय म्हणलं, मला बी येईना म्हणला, घे 100 म्हणलं. बसल्या जागी 400 खिशात ठेवलं, 100 रुपये वापस दिलं त्याला. याला म्हणतात अनुभवाचं ज्ञान महाराज. व्यर्थ हुशारी गाजिली आम्ही गाजिता, पण या हुशारी पोटी आमचा शहाणपणा कुठंतरी लपलाय महाराज. काही प्रश्न सोडल्याने सुटतात, काही प्रश्न सोडल्याने सुटून जातात. मी काय म्हणतो बघा, एका लेकरानं विचारलं मास्तराला, मास्तर या फळ्यावरले अक्षर पुसल्यावर कुठं जातात म्हणलं. काय उत्तर द्यावं? फळा पुसल्यावर याच्यावरले अक्षर कुठं जातात म्हणला. बेशुद्ध होऊन पडलं ते मास्तर. असले काय प्रश्न ज्याचे उत्तर आमच्याकडे मिळत नाहीत, ज्यांना उत्तर नाही असे, पण जगामध्ये असा प्रश्न नाही की ज्याला उत्तर नाही म्हणून, पण काहीतरी बोलावं म्हणून बोलण्याचा प्रयत्न असतो. विचार करा. म्हणून अशा प्रकारे या प्रश्न उत्तराच्या या नादामध्ये आपला खरा प्रश्न या आयुष्याचा आम्हाला सुटायला तयार नाही. म्हणून महाराज किती उरलं याचा हिशोब ठेवा, नाही तर तुमची शंभराची नोट तुझी जाईल करून.
पैसे दिलेले लई जण माझ्याकडे बघायला 11 उड्या मारा. हा ऐका बघा साधू संतांची भाषा आम्हाला कळत नाही. का कळत नाही? कारण साधू संतांनी सांगून गेले एका मार्गानं आणि आम्ही त्याचा विचार एका मार्गाने लावून बसल्या. महाराज विचार करा, प्रत्येक शास्त्र साधू संतांनी नियमितपणाने योग्य सांगले, पण ते शास्त्र आमच्यापर्यंत बरोबर का पोहोचत नाही? ही आमच्या बुद्धीचा दोष. याचा विचार करा. एक बाई दवाखान्यात गेली, पायाला मार लागला होता. खेड्यातली बाई दवाखान्यात गेल्यानं दवाखान्यात जाऊन त्या डॉक्टर साहेबाला म्हणली, साहेब माझा पाय दुखाला, मी घसरून पाय घसरून पडलो, पायाला मार लागला, याला बघा बरं म्हणजे थोडं दुखालेलं आहे. म्हणल्यावर त्या डॉक्टरनं थोडं हात लावलं पायाला आणि माय म्हणले याचा एक्सरे काढावा लागते. म्हणले एक्सरे म्हणल्यावर त्या खेड्यातली बाई एक्सरे म्हणजे काय काही कळालं नाही बाय म्हणली. मग बाहेर बसा खुर्चीवर लाईनला, तुमचे एक्सरे काढावं लागतात म्हणल्या. ते माय माऊली बाहेर येऊन बसली. ते बाजूला कंपाऊंडर होतं दवाखान्यातलं, त्याला विचारली, डॉक्टर साहेब काहीतरी एक्सरे काढा म्हणाले. काय हो एक्सरे म्हणले. ते कंपाऊंडर काय म्हणलं त्या दवाखान्यातलं, माय म्हणला तुमच्या पायाची फोटो काढावा, ते फोटो म्हणलं, ते त्याला एक्सरे म्हणतात म्हणलं. म्हणल्यावर ते बाई काय म्हणली, बाप्पा म्हणली आधीच सांगाव की नाही रे म्हणली, चेन बी घरीच घालून सोडून आलो, चेन घालून येत होतो म्हणजे फोटो काढायचं म्हणजे. विचार करा, म्हणजे समजाय आम्हाला तयार नाही काय नेमकं सांगायचं आहे. आम्ही काय ऐकायला, अहो आयुष्याची धुळधाण होऊन गेली. एक एक रुपया आमचा आयुष्यातला निघून गेला आणि हाती उरल्याच्या नंतर मग आमच्या लक्षात येते, ज्यावेळेस बाजाच्या खाली टाकतात नाक वाकडं होते आणि दूध सुद्धा उतरणार, त्यावेळेस कळते माझं आयुष्य, या आयुष्याची मर्यादा, याची किंमत त्यावेळेस कळते. आणि तेव्हा वाटते आपल्याला की अजून मला 4 दिवस का जन्माला आहे, आयुष्य भेटलं नसेल. नातीचं लग्न बघायचं आहे, नातवाचं लग्न बघायचं आहे, मला पंतू बघायचा आहे, अशी त्याच्या अपेक्षा वाढत जातात महाराज. पण मर्जोवर याचा कधी संसार सुटत नाही. हे हाव ही आशा कधी सुटत नाही महाराज. आता आमचा बाप मरते म्हणून त्याला बाजूच्या खाली टाकलंय. बाजूच्या खाली टाकल्यावर 4 पोरं बांडगेच्या बांडगे त्या म्हाताऱ्याची, 4ही पोरं रात्रंदिवस म्हाताऱ्याजवळ राहतं. का म्हणाल्या,
आमच्या बाबानं धन कुठं ठेवलंय ते कवा सांगते की. आता मला आमचा बाप टेकलाय, पण आता आमचा बाप कवा सांगते की आम्हाला धन कुठं ठेवलंय जिंदगीभर कमी लिहिलं. म्हणून या आशेनं घरच सोडणार गेले. मग काहीच नाही, ते एक म्हातारा 2 दिवसापासून एका भिताडाकडे बोट करू लागलं. उगाच भिताडाकडे बोट करू लागलं. बोट करू लागल्यानं ते 2-3 पोरं होते त्याचे, ते पोरं आले जवळ. बाबा काय म्हणाल्या, बोला की म्हणजे बोलाय ना आले म्हणलं. फ कराले असं एवढंच म्हणाले महाराज. बोट करायला तिकडे करू करू फ म्हणाले झालं. अरे म्हणले बाबा आपल्याला काहीतरी सांगतो म्हणालाय, आणि कुठंतरी इथं कुठंतरी बाबानं आपल्या धन ठेवलंय, आणि काही करून आपल्या बाबाला बोलायला लावावं लागते. एका वैद्याला बोलून आणलं. त्या वैद्याला विचारले आमचा बाबा काय केल्यानं बोलल म्हणले. काहीच नाही म्हणले. ते वैद्य म्हणला मोगडपल्लीच्या इथं जा, एकदम ओरिजिनल कस्तुरी आहे का बघा मला, कस्तुरी. आणि कस्तुरी याच्या जिभीला घासलं की तुमचा बाप 2 तरी गोष्टी बोलते कडे म्हणले. त्या पोराने काय केलं, त्या दुकानावर गेले नांदेडला, आणि आधीच कर्जामध्ये बुडालेले पोरं, पण 2-3 मिळून गेले. गेल्यावर तिथं जाऊन विचारले कस्तुरी, तर 1 लाख रुपये तोळा म्हणलं त्यांना. ओरिजिनल कस्तुरीवर तुम्ही मसाल उगव, हा हरणीच्या नाभीमध्ये राहते ती. 1 लाख रुपये तोळा म्हणलं. आता म्हणले त्या चौघांना म्हणले आता कसंही तर आपल्याला कर्ज झालंय, बापाचं एक बार धन हाती लागल्यावर सगळी जलिंदरी दूर होते, एक बार काढा म्हणले 5चे 25-25. आले गावामध्ये परतून दुसऱ्याच्या इथून 25-25 हजार प्रत्येकाने शेकड्या 5 काढले. लाख रुपयाची कस्तुरी आणली, बापाच्या जिभेवर घासली. आता बाबा बोला की म्हणले. ते म्हातारं काय म्हणाले, अरे 4 दिवस झाले तिथं फडा पडलाय म्हणला. येणारा जाणारा सोयरा तुडून यालाय, तुडून चलाय. आम्ही संसार केल्या म्हणला, असला संसार केलेला म्हणला, लाज वाटाव तुमच्या जीवाला म्हणला. हा 50 रुपयाचा फडा चुरा होऊन गेला मला 2 दिवसात. तेवढं म्हणलं म्हातारा बसलं गुन्हा. डोसक्याला कपाळाला हात मारून बोंबलू लागले हे पोर. आधीच कर्ज, दुसरे 25-25 काढले मला. हा तसलंच काम होते. अशी अवस्था. सगळं आयुष्य संपून गेल्यावर आमच्या काही गोष्टी लक्षात येतात, सगळं गेल्यावर मग लक्षात येऊन काय कामाचं नो. म्हणून महाराज म्हणतात रुपयाला जाता जाता लागल नाटे, अरे बिनकामाचा खर्च करता फुसका घाटा, अरे फुसका घाटा. माणसाचं जसे जसे पैसे संपू लागले, संपत लागलं, खरडणी लागलं की माणसाला ते म्हणतात बघा, ते याज माणूस बाहेरून याजाने काढायला जाते. आता दुसऱ्या याजाचे पैसे भेटतात, काढून काढून कर्ज बेजार. कोणतं कर्ज माहित आहे तुम्हाला? तुमच्या माहिती करता सांगतो. या दैवतेला नवस करायचं, त्या दैवतेला नवस करायचं, 2 दिवस जगावं म्हणून, 2 दिवस वाचावं म्हणून. बिमारी मानी पाठीमागे लागली की त्या दैवतेला नवसा करायचे आणि त्याचं ऋण अंगावर घ्यायचं. हे होय महाराज. पैसे संपून गेले की अवस्था तयार होते. म्हणून महाराज म्हणतात मला काढून काढून कर्ज होईल बारा बात, फेडून फेडून बाकी मग तर धरशील वाट, अरे धरशील वाट. शंभराची नोट तुझी जाईल खरजूर, बरी चोऱ्या सुटली गाडी. ऐका म्हणू, आमचे स्नेह मित्र दत्तभक्त परायण सुभाषरावजी शिवाजीरावजी पांचाळ यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या, भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. गगनवासी
आमचे मामाश्री मनोहररावजी गोविंदरावजी सुवर्णकार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून 101 रुपयाची सप्र भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. बाजारामध्ये काही दुकान राहतं बघा, बुडत्याचे पाय खोलात म्हणतात. जसे जसे पैसे संपू लागले तसे विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणल्यासारखं त्याला वाटते 10 रुपयाला 100 भेटतात त्या मटक्यावर. 10चे 100, 10चे 100. त्याला वाटलं खाली पैसे बहु 10 रुपये लावले 100 रुपये येतात, काही करावं गड्या म्हणून. आता आपले तर कसे पैसे संपत आले, उगा एवढ्यानं तरी बरोबर होईल म्हणून हातातही खिशातले 10 शेवटी त्याच्यावर नेऊन लावते महाराज. पण कोणाचं भलं झालंय काय विचार करा. सट्टा खेळून कोणाचंच भलं होत नाही, ते पैसा कधी बरकत जात नाही. मेहनतीचा पैशाशिवाय या ठिकाणी आपल्याला पर्याय नाही. हे संसार जर आपल्या सुखाचा करायचा असेल, अहो आपल्या मिळालेलं जे मेहनतीचं आहे ते आपल्याला कधी सरत नाही आणि कधी या ठिकाणी आपल्याला कमी पडत नाही. म्हणून महाराज म्हणतात संसाराचा घेऊन दुखणं आपल्या हाताला, सांगा कोणाचं भलं झालंय सत्ता घेऊन, अरे सत्ता घेऊन. करून करार काय तुम्ही होता परिमाण, काळ येऊन धरील मानार फिरविल गावाला, फिरविल गावाला. मी सांगून गेलो तुम्हाला, आपण कधीतरी मरणार आहोत हे माणसाला कळायला पाहिजे. आयुष्य आपलं संपून चाललंय, आपण कधीतरी मरणार आहोत याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. कारण कधी असणार काळ येऊन आपले मान धरून आपल्याला गावाने फिरवायला लावेल याचा काही नियम नाही. काळ उभा येऊशाशी येऊनी पाय पसरूनी का निजलाशी. आता तरी आपण सावध झालं पाहिजे. या उद्देशाने महाराज म्हणतात